अजितदादांच्या निधनानंतर पार्थने जो टणत्कार केला त्यामुळे जे तडे राष्ट्रवादी काँग्रेसला पडत आहेत त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला वाचवण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः सुनेत्रा वहिनी नेमकं काय करत आहेत, कशा प्रकारे पार्थला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पार्थने जे काही करून ठेवलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकतेला मोठा तडा गेलेला आहे. आता तो तडा कसा बुजवायचा हा प्रश्न भल्या भल्या राजकारण्यांच्या समोर पडलेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत. मग शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनीच आता पुढाकार घेऊन हा पक्ष वाचवला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी प्रगल्भ राजकीय समजूत ही मनामध्ये ठेवून कर्तव्य कसं पूर्ण केलं पाहिजे एक दिग्गज म्हणून, अशी गळ आता आमदार घालत आहेत. राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याने केलेलं खाजगी मधलं वक्तव्य हे बरंच काही सांगून जाणार आहे आणि मग तीच सूत्र आहेत आणि या सूत्रांच्या हवाले आपण हे विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप कम्युनिटी लिंक जी दिलेली आहे ती जॉईन करावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, आता शरद पवारांना राष्ट्रवादी गिळंकृत करायची आणि ती मविवाकडे वळवायची, म्हणजे सत्तेतून बाहेर पडायचं, या भीतीने भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने काय केलेलं आहे तटकरे आणि पटेल यांना हाताशी धरून हे काय सांगण्याची गरज नाही. त्यांनी घाईघाईमध्ये तो शपथविधी उरकला आणि बरंच काही त्याच्यानंतर घडलं. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवारला इकडं बोलून घेतलं वर्षावर. पार्थ पवार फडणवीसांकडे गेले नव्हते, तर त्यांनी बोलवून घेतलं आणि जरा चार गोष्टी समजुतीच्या सांगण्याचा प्रयत्न केलेला की राजकारणामध्ये आता तुमचा वारसा आहे हे कुणी अमान्य करत नाही, परंतु पक्षीय पातळीवर नेतृत्व करत असताना कशा प्रकारे सबुरीने घ्यावं लागतं याचा विचार करा. एक तर तुम्ही मुंडवा घोटाळा वगैरे या प्रकरणामध्ये अडकलेला आहात आणि आपण पवार कुटुंबाची जी काही लिगसी आहे किंवा हे सगळं लक्षात घेऊन, आणि अजितदादा हे माझे मित्र त्यामुळे ती जाणीव ठेवून थोडंसं तुम्हाला वाचवतोय हे लक्षात घ्या, असं देखील सांगितलेलं आहे. आता पटेल आणि तटकरे यांनी जो काही कॉल, त्यांचं जे काही बोलणं आणि जे काही कथित ऑडिओ जो तुम्हाला खटकलेला आहे तो आम्हाला देखील खटकणारा जरी असला तरी थेट त्याच्यावर लगेच भाष्य करणं किंवा कारवाई करणं किंवा त्या अंगाने राजकारण नेणं हे अतिशय असमंजसपणाचं किंवा अगदी बाळबोध ते ठरणार. आता अजितदादांविषयी ते आमचे खास मित्र होते, विचारधारा वेगळी जरी असली, अनेक आरोप प्रत्यारोप जरी झालेले असले तरी एक राजकीय अपरिहार्यता म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेमध्ये बसवलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि त्या सत्तेतून दूर गेल्यानंतर काय होऊ शकतं हे देखील लक्षात घ्या. अशा शब्दामध्ये फडणवीसांनी पार्थ पवार यांची समजूत काढायचा प्रयत्न केलेला आहे. आता शरद पवारांकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना का जावं लागलं, म्हणजे पवारांच्या पायाशी त्यांना जावं लागलं, लीन व्हावं लागलं, कारण की पार्थने असा काही बाण सोडला की एकीकडे सुनेत्रा वहिनी या अतिशय सबुरीने सगळं घेत आहे, त्यांच्यावर जे संकट कोसळलं त्या परिस्थितीमध्ये ते नेतृत्व त्यांनी हाती घेतलेलं आहे. मग ज्या वेळेला 26 फेब्रुवारीला अधिवेशन झालं पक्षाचं, त्या अधिवेशनामध्ये सुनेत्रा वहिनींची निवड राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आली आणि त्याबरोबर 2 मुख्य ठराव झाले. काय होते ते ठराव? प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाचे अध्यक्ष, असा देखील ठराव त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये झाला.
परंतु पार्थ पवार यांच्या मनामध्ये काय काय बोचत होतं की तुम्ही जे 16 फेब्रुवारी, म्हणजे 26 फेब्रुवारीच्या आधी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं, काय होतं ते पत्र? की तुम्हाला समकक्ष अधिकार पाहिजे, म्हणजे पक्षावर तुमचा ताबा पाहिजेत, अशा प्रकारचं ते पत्र. ते पत्र काही खपून घेतलं जाणार नाही. त्यामुळं 10 मार्चला जे काही पत्र पाठवलं गेलं निवडणूक आयोगाला, आणि त्यासाठी सुनेत्रा वहिनींना, म्हणजे पार्थ पवार यांनी हट्टाने सांगितलं की तुम्ही आता हे पाठवलं पाहिजे, तुमच्या सहीने पाठवलं पाहिजे किंवा शिवाजीराव गर्जे यांच्या मार्फत पाठवलं पाहिजे, पण ते गेलं पाहिजे. आणि ते पत्र हे प्रसार माध्यमांमध्ये आलं. म्हणजे 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान जो काही पत्र व्यवहार निवडणूक आयोगाशी करण्यात आलेला आहे, तो सगळा निस्तर करावा, खारिज करावा. आणि याच्यानंतर जे काही ईमेल केले जातील किंवा पत्र व्यवहार केला जाईल, तो अधिकृत प्रतिनिधी शिवाजीराव गर्जे किंवा आमच्या वतीने जो केला जाईल तोच ग्राह्य धरला जावा, असं केलं. आणि मग जो गजब माजला, त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींनी पार्थ यांना सांगितलं की हे कुठंतरी आता आपण याला मधला, म्हणजे सुवर्ण मध्य गाठला पाहिजे, लक्षात घ्या. जसे तुम्ही नाराज आहात पटेल तटकरे यांच्यावर, तशी मी देखील असले तरी आपल्याला पक्ष चालवायचा आहे. सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय आपल्याला तो पक्ष पुढे नेता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सत्तेमध्ये बसणं गरजेचं आहे सध्या तरी. पुढे आपण काय निर्णय घ्यायचा 2029 मध्ये तो घेऊ, परंतु आज ती गरज आहे. आणि मग त्यासाठी हे केलं पाहिजे. आणि मग एक लक्षात घ्या, पार्थ पवार यांची पोस्ट, एक्स पोस्ट आली होती की असं काही नाही, सगळ्यात पक्षामध्ये आलबेल आहे वगैरे, अशा प्रकारची ती पोस्ट येऊन गेलेली आहे, ती आठवा. आता दुसरं, 29 एप्रिलला जे पत्र पाठवलं गेलं किंवा एकूण जे काही त्याच्यामध्ये अटॅचमेंट ज्या काही होत्या, त्याच्यामधून एक ध्वनीत काय झालं, प्रफुल्ल पटेल त्वरित केलं गेलं, झालं म्हणजे केलं गेलं पार्थ पवार यांच्याकडून. काय केलं गेलं की सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नाही आहेत, त्यांचं पद नाही, ते लोकसभेचे एकमेव खासदार आहेत आणि लोकसभेचे ते गटनेते आहेत पक्षाचे, असं ते पत्र. त्याच्यानंतर दुसरं काय की प्रफुल्ल पटेल जे आहेत ते कार्यकारी अध्यक्ष नाहीत, तर ते राज्यसभेतले गटनेते, एवढं त्यांचं पद, असं ते केलं गेलं. म्हणजे त्या दोघांचा त्या पदावर निष्कासित केलं गेलं त्या 29 एप्रिलच्या याच्या. आता दुसरं काय केलं गेलं, दुसरं हे केलं गेलेलं आहे की ज्या वेळेला ब्रिजमोहन श्रीवास्तव हे दिल्लीच्या कार्यालयामध्ये गेले, तर त्यावेळेला त्यांना तिथं अडवलं गेलं. आणि मग लोकसत्ता या प्रतिष्ठित दैनिकाने बातमी छापली की आता पटेल तटकरे यांचे केबिन, त्यांचे दालन, त्यांना प्रवेश नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठीराख्यांना प्रवेश नाही. आणि मग ती बातमी छाप. मग लगेच खुलासा करायला कोण समोर आलं? दोन व्यक्ती समोर आल्या, एक उमेश पाटील आणि अविनाश आदिक. अविनाश आदिकांनी पत्रकारांना सांगितलं की ही बातमी पूर्ण चुकीची आहे, तुम्ही कार्यालयामध्ये जा दिल्लीच्या, तिथं सगळं व्यवस्थित आहे. कशा प्रकारे ते आहे, एक तर ते कार्यालय फार काही मोठं नाहीये, कशा प्रकारे तिथं राष्ट्रीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, त्याच्यानंतर राष्ट्रीय महासचिव वगैरे बसतात, आणि ते कसं आहे तर त्या तिथं त्या 3 पाट्या लावलेल्या आहेत, हे अविनाश आदिकांनी सांगितलं. नंतर ते त्याचं फुटेज देखील प्रसार माध्यमांमध्ये आवर्जून प्रसारित करण्यात आलं. आणि इतकंच नाही, अविनाश अधिक असं म्हणाले की आम्ही डिफामेशनची नोटीस पाठवावी का लोकसत्ताला, याचा देखील विचार करतोय, कायदेशीर सल्ला आम्ही घेतोय. हे अविनाश अधिक यांना कुणी सांगितलं, कुणाच्या परवानगीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली? ती सुनेत्रा वहिनींनी सांगितलं म्हणून ती घेतलेली, हे लक्षात घ्या. 2 गोष्टी. तिसरं अत्यंत महत्वाचं की तटकरे यांना ताबडतोब तोडून उपयोग नाहीये पक्षाला, म्हणून सुनेत्रा वहिनींनी रायगडला जाणं पसंत केलं. त्या रोह्याला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे हे जाहीरपणे म्हणाले की वहिनी या शब्दाचं वजन देशभरामध्ये कसं गाजणार आहे,
त्यांनी बरंच ममता दीदी वगैरे उदाहरणं दिले, जयललिता अम्मा वगैरे, म्हणजे हे जे विशेषण लावले जातात आणि ते राजकीय कर्तृत्व तसं सुनेत्रा वहिनी या गाजवतील असे त्यांनी ते वक्तव्य केलं. मग सुनेत्रा वहिनी तिथं गेल्या. जर हे 29 एप्रिलच्या पत्रानुसार जर ते प्रदेशाध्यक्ष नाहीये, जर तर मग त्या तिथं कशाला गेल्या असत्या, किंवा काय ते एवढं का कार्यक्रम झाला असता. ज्या सुनील तटकरेंनी आदिती तटकरेंचं जो एक कार्यक्रम केला त्याच्यामध्ये कुणाचे फोटो छापले नव्हते, त्याच्यावरून बरीच चर्चा झाली. मग प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीत काय, की प्रफुल्ल पटेल वारंवार सांगत आले, त्यांनी अजितदादांच्या पक्षाला अधिक बळकटी यावी यासाठी जे काही प्रयत्न केले, त्याबरोबर त्यांनी एक जे अघोरी जे धाडस केलं, कोणतं धाडस केलं त्यांनी, थेट शरद पवारांवर टीका, की 2003 पासून मी कसा त्यांच्याबरोबर सावलीमध्ये मग काय केलेलं आहे, मला देखील लोक माझं सांगत ते लिहावं लागल, भाजप बरोबर जाण्याचं कधी कधी ठरलं होतं, मी त्याचा सगळा खुलासा करेन वगैरे वगैरे, मला सगळं माहिती आहे आतल्या गोष्टी, शरद पवार काय आहेत, कसा निर्णय फिरवतात वगैरे, अशी बरीचशी टीका केलेली आहे. मग तरी त्यांना असं वाटलं की आपण आता जरी असं केलं बोललेलं असलो तरी आपण कोणत्या तोंडाने खरं तर शरद पवारांकडे जायला पाहिजे, पण ते गेले. 3 वर्षे गेले नाही, जुलै 2023 पासून. मध्यंतरी एकदा एकदा एक दोन वेळेला वाढदिवसाच्या निमित्ताने त्या भेटीगाठी झाल्या, पण त्याच्याशिवाय नाही. सुनील तटकरे मात्र सलग 3 वर्षानंतरच अवतरले सिल्वर हो. त्यांनी तेच सांगितलं की आता बघा, की जे काही राजकारण म्हणून जे काही होतं, स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र निर्णय, एकमेकांवर टीका, मग निवडणुका, मग हे सगळं, पण फारचा आम्हाला त्रास होतोय, तर त्यांना तुम्ही समजावून सांगा. मग इकडे रोहित पवार हे जे काही बॉम्ब गोळे टाकत आहेत, म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आणि पार्थ पवार यांचं काय आतून ठरलेलं आहे का, काय नेमकं चाललेलं आहे, याच्यावर तुम्हीच अधिकारवाणीने बोलू शकता, करू शकता. आणि काही राजकीय निर्णय सत्तेमध्ये जाण्याचे वगैरे असे मोठे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये अडथळा ठरू शकतो. आणि काय होऊ शकतं त्या, जर एका राष्ट्रवादीच्या आधीच 2 राष्ट्रवादी झालेल्या, आता राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जर फूट पडली अजितदादांच्या, तर काय होईल. मग जे काही 40 आमदार आहेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता कुठं राहणार आहे. मग आज बघा, आज सगळ्या आमदारांना असं वाटायला लागलेलं आहे की आता या दिग्गजांनी पुढाकार घेऊन हे कुठेतरी हे थांबवलं पाहिजे आणि पार्थ यांना समजावून सांगितलं पाहिजे. मग पार्थ यांच्या उतावीळपणाच्या घाईघाईमध्ये ते जे काही बोलतात करतात. आता अजितदादांविषयी जे काही क्लिप मध्ये ते जसं सुरुवातीला आपण बोललो, ते काही जे आलेलं आहे ते कुणाही पित्या पुत्राला आवडणार नाही की आपल्या पित्याबद्दल असं बोललं गेलेलं आहे म्हणून. आणि मग हे सगळं जे आहे हे थोडस समोरासमोर बसून वाद घालून वाद हे करून राजकीय भांडण जे आहे ते कधी आणि केव्हा कसं करायचं असतं, डाव कसे खेळायचे असतात वगैरे, त्याला खूप याच्यातून जावं लागतं. जसं आता बारामतीमध्ये बिनविरोध याव्यात सुनेत्राताई पवार म्हणून बरेच प्रयत्न झाले, काँग्रेसला माघार घ्यावी लागली. त्या दरम्यान पार्थ पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल शरद पवारांनी सांगितलं की थोडस आता परिपक्वता आली पाहिजेत वगैरे, हे सगळं ते बोललेले, त्यांनी ते सावरून घेतलं. असं एकूण आहे. आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा स्वार्थ नाही का, शरद पवारांचा स्वार्थ नाही का, यांचे स्वार्थ आहेतच. पण एक आपण ज्या नजरेतून पाहतो की शेवटी कुठेतरी कुणीतरी सांभाळलं पाहिजेत, आणि त्या दृष्टीने एक आपण खऱ्या अर्थाने परिपक्व आहोत, खऱ्या अर्थाने अनुभवी आहोत, हे सांगण्याची हीच वेळ आहे. अशामुळे हे दोघं स्वतंत्रपणे भेटलेले आहेत. आता तटकरे पटेल हे नेहमीच फडणवीसांना भेटतात, ते नवीन नाही, पण पार्थ पवार यांना तिथं जावं लागलं हे फार महत्वाचं आहे आणि ते बरंच काही बोलून जात आहे. आता प्रश्न जो पडलेला आहे पार्थ यांच्याबद्दल, त्यांच्या राजकीय वर्तणुकीबद्दल, त्यांचा वैयक्तिक स्वभाव हा दुरुस्त करायचं काम ते एकट्या सुनेत्रा वहिनींनाच करावं लागणार आहे. पण राजकीय वर्तणूक जी दुर्वर्तणूक ठरू नये पक्षाच्या दृष्टीने, म्हणून आपापल्या परीने काय करता येईल याचं
एक एक जबाबदारी म्हणून, राजकीय नैतिक जबाबदारी म्हणून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. अर्थात आता पुढे नेमकं काय होत आहे, पाच चार पावलं मागे येतात का, काय करतात, हे लवकरच आपल्याला कळेल. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.